पहिले तर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात. नमस्कार पेन्शनर बांधवांनो, MX मराठी न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची ही बातमी देशातील 65 लाखांहून अधिक EPS 95 पेन्शनधारकांसाठी आशेचा एक विराट किरण घेऊन आली आहे. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या हक्काच्या लढ्यासाठी तुम्ही ऊन, वारा, पाऊस झेलला, कित्येक आंदोलनं केली आणि संयमाची पराकाष्ठा केली, तो लढा आता एका निर्णायक आणि ऐतिहासिक वळणावर येऊन पोहोचला आहे. चला जरा वास्तव परिस्थितीकडे पाहूया. आज देशात महागाईने अक्षरशः कंबर मोडलीये. गॅस सिलेंडरचे दर, औषधांच्या किमती, विजेचे बिल, घर भाडे, प्रत्येक गोष्ट दिवसेंदिवस महाग होत चाललीये. अशा परिस्थितीत 750 ते 1000 रुपयांच्या पेन्शनवर एखादा ज्येष्ठ नागरिक आपलं औषध घ्यावं की घर खर्च चालवावा, हा प्रश्न प्रत्येक कुटुंबात उभा राहतो. EPS 95 योजनेत योगदान देणारे लाखो कामगार आज वयोमानानुसार 65 ते 80 वर्षांच्या दरम्यान आहेत. त्यांनी आपल्या तरुणपणात कारखान्यांच्या भट्ट्यांमध्ये घाम गाळला, मशीनसमोर उभं राहून देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. पण आज त्यांच्याच हक्कासाठी त्यांना आंदोलन करावं लागतंय, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. याच पार्श्वभूमीवर 7500 रुपयांची किमान पेन्शन ही काही चैनीची मागणी नाही, तर ती जगण्यासाठीची किमान गरज आहे. त्यासोबत महागाई भत्ता म्हणजेच DA लागू केल्याशिवाय या रकमेचा काही अर्थ उरत नाही. कारण आज 7500 रुपयांची किंमत पुढील 5 वर्षांत किती राहील हे आपल्याला माहीत आहे. सरकारसमोर आता दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे तांत्रिक कारणं सांगत वेळ काढत राहणं, आणि दुसरा म्हणजे धाडसी निर्णय घेऊन लाखो ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणणं. जर 3 मार्चला ऐतिहासिक निर्णय झाला तर तो केवळ पेन्शन वाढ नाही, तर तो सामाजिक न्यायाचा विजय असेल. येत्या 4 मार्च रोजी रंगांचा सण होळी आहे. पण यावेळेस पेन्शनधारकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंदाचे आणि सन्मानाचे रंग उधळले जाणार का? हा सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आज संपूर्ण देशासमोर उभा ठाकला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहितीनुसार पंतप्रधान कार्यालय आणि वित्त मंत्रालय यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीचा मुख्य अजेंडा होता EPS 95 पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्या. या बैठकीत पेन्शनधारकांच्या बाजूने सकारात्मक चर्चा झाल्याचं समजते आणि 3 मार्च ही तारीख आता देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार का, याकडे संपूर्ण देशातील वृद्धांचं लक्ष लागून राहिलं आहे. या संपूर्ण महासंग्रामाचे केंद्रबिंदू आणि पेन्शनधारकांचे खंबीर आधारस्तंभ कमांडर अशोक रावतजी यांनी या बैठकीत पेन्शनधारकांची बाजू अत्यंत प्रखरपणे आणि पुराव्यांसह मांडली आहे. त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात जाणीव करून दिली आहे की देशातील वयोवृद्ध नागरिक ज्यांनी आपली उमेदीची वर्ष या देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक उभारणीसाठी खर्ची घातली, ते आज म्हातारपणात 750 ते 1000 रुपयांच्या तुटपुंज पेन्शनवर सन्मानाने कसं जगू शकतील? अशोक रावतजी यांनी मांडलेल्या त्या महत्त्वाच्या फाईल्ससमोर प्रशासनाला विचार करणं भाग पडलं आहे. पेन्शनधारकांच्या या अजेय एकजुटीचा विजय आता दृष्टिक्षेपात आहे. 3 मार्च ही डेडलाईन आता केवळ पेन्शनर्ससाठी नाही, तर सरकारने स्वतःसाठी एक नैतिक जबाबदारी म्हणून निश्चित करावी, अशी मागणी पेन्शन संघटनांनी लावून धरली आहे. जर 3 मार्चच्या रात्रीपर्यंत पेन्शनधारकांच्या खात्यात 7500 रुपये अधिक महागाई भत्ता म्हणजेच DA जमा करण्याबाबतचा ठोस सरकारी आदेश किंवा नोटिफिकेशन जाहीर झालं, तरच या देशातील वृद्धांची होळी खऱ्या अर्थाने साजरी होईल. मित्रांनो, आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हा लढा केवळ काही 1000 रुपयांचा नाही, तर तो एका कष्टकरी माणसाच्या कष्टाचा आणि सन्मानाचा आहे. आज आपण पाहतो की देशातील अनेक मोठ्या उद्योगपतींचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बँकांकडून एका रात्रीत तांत्रिक कारणास्तव सुलभ केले जाते. मग ज्या कामगारांनी या कंपन्या उभ्या केल्या, ज्यांनी देशाचा आर्थिक कणा आपल्या रक्तापाण्याने मजबूत केला, त्यांना म्हातारपणात वाड्यावर का सोडलं जातं? हा रास्त प्रश्न आज प्रत्येक पेन्शनर दिल्लीच्या तख्ताला विचारत आहे. अशोक रावतजी यांच्याकडे असलेल्या फाईल्समध्ये अशा अनेक मुद्द्यांचा सविस्तर उल्लेख आहे, जो सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. आता पेन्शनधारकांना कोणताही तांत्रिक विलंब, फंड अपुरा आहे अशी कारणं किंवा सर्व्हर डाऊन असल्याच्या सबबी मान्य नाहीत. जर जागतिक बाजारपेठेतील व्यवहार आणि बड्या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार सुट्टीच्या दिवशी किंवा काही सेकंदात होऊ शकतात, तर पेन्शनधारकांचा निधी 3 मार्चपर्यंत त्यांच्या बँक खात्यात का पोहोचू शकत नाही? हा प्रश्न आता प्रत्येक गल्लीतून आणि प्रत्येक नाक्यावरून दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, मार्च महिना आपल्यासाठी शेवट असेल, कारण 3 मार्च अभी नहीं तो कभी नहीं.
आपला हक्क, आपल्या मागण्या, आपली झालेली फरफड, बस सगळ्यांचा हिशोब याच 3 तारखेला होईल. आपला मार्च गोड जाईल ह्यात काही प्रश्नच नाही. पण पेन्शनर संघटनांनी सरकारला अतिशय संयमी पण अत्यंत ठाम भाषेत विनंती केली आहे की 3 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत बँकांचे क्रेडिटेड मेसेज पेन्शनधारकांच्या मोबाईलवर दिसायला हवेत. ही केवळ एक मागणी नाही, तर ही देशातील लाखो ज्येष्ठांची आंतरिक इच्छा आणि हक्क आहे. जर यावेळेस सुद्धा केवळ आश्वासनांची खैरात केली गेली किंवा केवळ आम्ही विचार करीत आहोत असं मोघम उत्तर मिळालं, तर 4 मार्च रोजी होणारी होळी ही केवळ आनंदाची नसेल, तर एका मोठ्या आणि अभूतपूर्व लोकशाही आंदोलनाची ठिणगी ठरेल. पेन्शनधारकांनी स्पष्ट केलं आहे की जर 3 मार्चपर्यंत ठोस निकाल लागला नाही, तर 4 मार्चपासून संपूर्ण देशात शांततेच्या मार्गाने पण अत्यंत व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढणे, धरणे आंदोलन करणे आणि आपला आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाहीतील सर्व मार्गांचा अवलंब करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण आता सहनशीलतेचा अंत झाला आहे आणि वृद्धांच्या संयमाचा बांध फुटला आहे. EPS 95 पेन्शनधारकांकडे आता गमावण्यासारखं काहीच उरलं नाही, पण मिळवण्यासाठी पूर्ण सन्मान आणि हक्काचं सुरक्षित भविष्य बाकी आहे. अशोक रावतजी यांनी ज्या ताकदीने आणि निष्ठेने तुमची बाजू लावून धरली आहे, तिला आता तुमच्या भक्कम समर्थनाची आणि एकजुटीची गरज आहे. हा लढा आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जर सरकारने 3 मार्चपर्यंत 7,500 रुपये किमान पेन्शन आणि मोफत आरोग्य सुविधा जाहीर केल्या, तर ते खऱ्या अर्थाने या लोकशाहीचं आणि सरकारचं यश ठरेल. अन्यथा देशातील ज्येष्ठ नागरिकांचा रोष ओढवून घेणं कोणत्याही सत्तेला परवडणारं नाही. आपण सर्वजण हीच अपेक्षा करूया की 3 मार्च रोजी प्रत्येक पेन्शनधारकाच्या मोबाईलवर आनंदाचा मेसेज येईल आणि 4 मार्चची होळी खऱ्या अर्थाने सुखसमाधानाची होईल. तर मित्रांनो, आजच्या या विशेष आणि महामेगा रिपोर्टमध्ये आपण पाहिलं की 3 मार्चची तारीख EPS 95 पेन्शनधारकांसाठी किती निर्णायक आणि ऐतिहासिक ठरणार आहे. MX मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणि प्रशासनाला ही कळकळीची विनंती करतो की ज्या ज्येष्ठांनी आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ या देशाच्या सेवेसाठी दिला, त्यांना आयुष्याच्या या संध्याकाळी न्यायासाठी पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरायला लावू नका. त्यांचा हक्क त्यांना सन्मानाने आणि वेळेत द्या. पेन्शनर मित्रांनो, तुमची एकजूट हीच तुमची खरी ढाल आणि तलवार आहे. हा व्हिडिओ राफेलच्या वेगाने जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, जेणेकरून तुमचा हा बुलंद आवाज दिल्लीच्या सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत पोहोचेल. तुम्हाला काय वाटतं? सरकार 3 मार्चपर्यंत हा ऐतिहासिक निर्णय घेऊन पेन्शनधारकांना न्याय देईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये न विसरता लिहा. अशाच अधिकृत, अचूक आणि सडेतोड बातम्यांसाठी, शासन निर्णयांच्या विश्लेषणासाठी आणि तुमच्या हक्काच्या प्रत्येक अपडेटसाठी MX मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा महाराष्ट्राचं आपलं हक्काचं आणि विश्वासार्ह चॅनल MX मराठी न्यूज. मी आहे तुमचा विश्वासू मित्र. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मोठ्या अपडेटसह. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पेन्शनर्स एकता.